सोलापूर महानगरपालिका निवडणुकीला घेऊन शहरात राजकीय पक्षाकडून अनेक मोर्चेबांधणी सुरू आहे। अनेक धक्कादायक माहिती देखील दररोज आपल्याला समोर येत आहे। सोलापूर शहरात असे एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांची चर्चा नेहमीच असते। यूथ प्राइड ग्रुपचे समीर शेख यांच्या मागे हजारो युवकांचा हात आहे। एक मोठी फळी त्यांनी सोलापूर शहरात अल्पावधीतच तयार केलेला आहे। त्यामुळे यूथ प्राइडचा देखील निर्णय सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा राहणार आहे। समीर शेख यांची काय भूमिका आहे, यूथ प्राइड त्यांच्या टीमची काय भूमिका आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत यूथ प्राइड ग्रुपचे समीर शेख सोबत आहेत। आपलं स्वागत आहे। एकंदरीत निवडणुकीची चर्चा सुरू आहे। अनेक इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे। प्रभाग 15 मधून समीर शेख इच्छुक आहेत का? सगळ्यात पहिला मी बोलतो की प्रभाग क्रमांक 15 चा मी रहिवासी आहे आणि या ठिकाणी माझा जनसंपर्क भरपूर आहे आणि त्या बघता सोलापूर जिल्ह्यात माझे यूथ प्राइड ग्रुपचे सदस्य लोक आहेत आणि जनसंपर्क दांडगा तर आहे, हे सगळ्या लोकांना माहीतच आहे। आणि त्याच अनुषंगाने मी सांगतो की समाजसेवा आणि समाजकार्य करताना आम्ही जे भूमिका घेत आहे, येत्या 2 दिवसात आम्ही आमचे पदाधिकारी असतील किंवा आमचे वरिष्ठ नेते लोक असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करून 2 दिवसात आम्ही निर्णय घेणार आहे। समीर शेख म्हणलं तर एक मोठी युवकांची फळे आलेली आहे। समीर शेख यांच्या यूथ प्राइडचा देखील रोल या निवडणुकीत महत्त्वाचा राहणार आहे। मात्र अद्याप म्हणजे अनेक जण आपली इच्छा व्यक्त करत आहेत, तुम्ही म्हणजे तुमची भूमिका स्पष्ट झालेली आहे। म्हणूनच मी बोलतो की आम्ही वरिष्ठांशी आमचे नेते मंडळीशी चर्चा 2 दिवसात तर करणारच आहे। त्यानंतर आम्ही जे काय असतील आमचं इलेक्शनला जे थांबायचं असेल किंवा काय करायचं असेल आम्ही निर्णय घेणार आहे। तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात? कारण 15चं जर नाव येत असेल तर आणखीन काय ऑप्शनला आहे? ऑप्शनला आहेत, परंतु अजून आम्ही डिक्लेरेशन केलेलं नाही आहे। वरिष्ठांशी बोलून आम्ही डिक्लेअर करणार आहेत। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारावंसं वाटतं, जे प्रणिती शिंदे यांच्या जवळचे होते, खासदार शिंदे साहेबांच्या घराण्याचे जे जवळचे होते, नगरसेवक विनोद भोसले यांनी अचानक भाजपमध्ये गेलेले आहेत। हा एक धक्का आहे, तुमचा निर्णय काय असणार? नाही, ॲक्च्युली मला तर माहीत नव्हतं। काल दुपारी मला माहीत झालं की असं त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेत। त्यांचे आमचे तर घराणे संबंध आहेत, तरी आम्ही आमचे ग्रुपचे यूथ प्राइड ग्रुप जे आहेत ते सगळे आमचे लोकांची इच्छा आहे की समीर शेख इलेक्शन लढवावी। म्हणूनच आम्ही 2 दिवसात आम्ही निर्णय घेणार आहेत। विनोद भोसलेंचा जो निर्णय आहे त्याला तुम्ही कसं बघता? विनोद भोसलेचे जे निर्णय आहेत ते त्यांनी घेतलेले निर्णय आहेत। अजून आमचं काय बोलणं झालेलं नाही आहे। अजून आमचं काय आम्ही चर्चा पण आम्ही काय केलेली नाही आहे। जर आमची 2 दिवसात जे निर्णय होईल त्याच्यावर आम्ही डिपेंड आहे। दिवंगत धर्मा भोसले असतील किंवा विनोद भोसले असतील यांच्याशी आपल्या स्नेहाचा संबंध आहे, कारण अनेक कार्यक्रमांमध्ये तुम्ही एकत्र दिसता। मग आता तुमचे सहकारी गेलेत, मग तुम्ही देखील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे। तुम्हाला काय म्हणजे भाजपमध्ये ऑफर आहे? 2 दिवसात कळेल काय करणार आहे मी। एकंदरीत तुम्ही प्रभाग 15साठी इच्छुक आहात, काय म्हणजे तयारी तशी झाली आहे का, कसं काय म्हणजे काय तयारी? का आमचे सगळे भागात आमचे लोक आहेत आणि आम्ही प्रभाग 15मध्ये अजून आमचं बैठका झालेली नाही आहे। 2 दिवसात आम्ही ठरवणार आहे आमचे नेते मंडळीशी चर्चा करून आणि आम्ही निर्णय घेणार आहेत। जर प्रभाग 15चा जर विचार झाला तर एक अनुसूचित जाती महिला आहे, दुसरीकडं OBC महिला आहे आणि 2 सर्वसाधारण पुरुष आहे। आणि याच प्रभागातून माजी महापौर आरिफ शेख यांनी देखील दावा केलेला आहे। काय कसं बघा आरिफ शेख? आरिफ बहिणी जे दावा केलेला आहे ते काँग्रेसचे नेते आहेत, ते करणारच आणि तिकीट ज्यांना भेटेल ते निवडणूक लढवणार। जर समजा आरिफ मेंबर यांना तिकीट जाहीर झालं तर त्यांना तुम्ही सपोर्ट करणार का? असं का, आम्ही पहिला आमची चर्चा होणार आहे। चर्चा झाल्यावर 2 दिवसानंतर आम्ही ठरवणार की काय करणार। दिलीप माने देखील तुमचे अत्यंत जवळचे आहेत, कारण मानेसाहेब तुमच्या अनेक कार्यक्रमात एकत्र आलेले आहेत। मग अशा वेळी सगळे भाजपमध्ये जात आहेत, मग समीर शेख यांचा निर्णय का स्पष्ट होत नाही? म्हणजे 2 दिवसात तुम्ही सांगता, पण बरेच दिवस झाले तुमची भूमिका स्पष्ट नाही। माझे नेते, आमचे आधारस्तंभ माजी आमदार दिलीपराव माने मालक आणि आमचे मूळचे माजी आमदार यशवंतदादा माने साहेब यांचा
अजून मला काही निरोप आलेला नाही आहे. आमची फक्त बोलणं झालेलं आहेत. 2 दिवसात आम्ही बसून सगळे निर्णय घेणार आहेत. यशवंत तात्या देखील भाजपमध्ये गेलेले आहेत, दिलीप माने भाजपमध्ये, विनोद भोसले भाजपमध्ये, मग समीर शेख देखील भाजपमध्ये जातील. म्हणून तर मी बोलते की आम्ही बसून 2 दिवसात आम्ही निर्णय घेणार आहेत. कार्यकर्त्यांचं काय असेल म्हणणं, म्हणजे कारण 2 दिवसात निर्णय जर होईल कार्यकर्ते आमचे, माझे जेवढे कार्यकर्ते असतील किंवा मला माझे जे वरिष्ठ जेवढे पण माझे मोठे बंधू, आता त्यांचं म्हणजे ध्यान झालेलं आहे, 3 वर्ष झाले, त्यांचे जेवढे पण मित्र लोक आहेत सगळ्यांनी मला म्हणलेत की कुठल्याही पक्षाने जर आपल्याला तिकीट भेटत असतील तर आपण निवडणूक लढवायचं म्हणून असं तिने सांगितले आहेत. म्हणूनच आम्ही 2 दिवस वेट करून आम्ही ठरवणार आहे. युथ प्राईडची भूमिका का महत्त्वाची आहे, कारण म्हणजे तुम्हाला तिकीट का द्यावं पक्षाने, म्हणजे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, तुमचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे, कसं तुमचं कामकाज आहे? खरं तर सगळ्यांना माहीतच आहे, युथ प्राईड ग्रुप जे सामाजिक काम करत आहे ते गेल्या 15 वर्षापासून करत आहेत. गरजू लोकांना असो किंवा हॉस्पिटल असो, काय ब्लड डोनेशन असो, आमचे ब्लड डोनेशन आम्ही जे घेता तर वर्षाला एकदा ब्लड डोनेशन, आमचे 900 रक्तदान आमचं सामाजिक काम आहेत. आणि गरजू लोकांना जे आम्ही आमच्या युथ प्राईड ग्रुपमार्फत जे अन्नधान्य वाटप करतो काय, म्हणूनच आम्ही आमचे ग्रुपचे सगळ्यांची एक इच्छा आहे की समीर शेख इलेक्शन लढवावं. समीर भाई, राजकारण आणि समाजकारण 2 वेगवेगळे बाजू आहेत, कारण तुम्ही समाजकारणात आहात. हो. पण राजकारणात तुम्ही फिट असेल. आता बघू, आता इलेक्शन आलं आहे, ठरवणार आहे. जे माझे कार्यकर्ते असतील किंवा आमचे भाऊ लोक असतील, सगळे लोक आम्ही ठरवून आम्ही बघायचं आम्हाला पण की इलेक्शन का असतं, कसं असतं. यावेळेस आम्ही ठाम भूमिका घेणार आहेत 2 दिवसानंतर. एकंदरीत विनोद भोसले ज्या पद्धतीनं भाजपमध्ये गेलेले आहेत, प्रभाग 15ची स्थिती बघता चेतन नरोटे यांच्या सोबतीला होते, म्हणजे एकीकडे फुलारे गेलेत, इकडे विनोद भोसले गेले आहेत, आता उरले चेतन नरोटे. म्हणजे काय होणार, काँग्रेस म्हणजे अशी अवस्था का होते? त्याच्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही. आता आमचा निर्णय हो सर, आम्ही काही प्रतिक्रिया करणार नाही. जर समजा तुम्हाला भाजपची ऑफर आली तर? तरी म्हणून सांगतो की 2 दिवसात आमचं काही असू दे, आम्ही 2 दिवसानंतर ठरवणार आहे. जर समजा 15मध्ये जर तुम्हाला दिलं नाही, 14 किंवा इतरमध्ये देखील तुमचे नाव चर्चेत आहे? हो आहे ना. कुठले प्रभाग? प्रभाग आहे, मी आता सांगू शकत नाही. फक्त आमच्या वरिष्ठाशी बोलणं झालं आहे 2 दिवसात. कोण आहे वरिष्ठ? आमचे दिलीप मालक असतील, यशवंत तात्या माने असतील, यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे. 2 दिवसात तिने येणार आहेत. आल्यावर आमचे सगळे प्रमुख लोकांना घेऊन आम्ही त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ठरवणार आहे. एकंदरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपण बघतोय, काल जो काँग्रेसमध्ये होता तो बीजेपीमध्ये दिसतोय, बीजेपीमध्ये असलेला शिवसेना शिंदे गटात दिसतोय. मुस्लिम समाजाला कुठला पक्ष न्याय दिला असं वाटतं? आता सध्या तरी मुस्लिम समाजाला सध्या तरी भाजप महाराष्ट्रात पण आहे, देशात पण भाजप आहेत. मुस्लिम समाजाला अजून का मी बघितलेलं नाही की बाबा मुस्लिम समाज जर प्रत्येक पक्षात असतील तर काम मुस्लिम समाजाचं होईल पुढं. कारण आपण शिवसेना शिंदे गटात बघतोय की मुस्लिम लोकांची मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. अजित पवार गटात देखील जात आहेत. मग अशा वेळी अजित पवार गटाकडून देखील तुम्हाला आमच्या असं कळतं की बाबा समीर भाई आओ हमारे पास, हम है आपके पास? हो, सांगितले तर मला की आमच्या पक्षात या म्हणून. राष्ट्रवादीकडून पण मला, काँग्रेस असू दे किंवा भाजप पण असू दे, सगळ्यांकडून आम्हाला निरोप आहे. फक्त आमचे ग्रुपचे लोक काय म्हणतील, आमचे युथ प्राईड ग्रुप जे ठरवतील ते मी करणार आहे. कधी तुमचा निर्णय समोर येईल काय? कारण आता वेळ कमी आहे. वेळ कमी आहे म्हणूनच 2 दिवसानंतर आमचं डिसिजन होणार आहे. कुठं होईल बैठक? आहे बैठक ते अजून का आम्ही ठरवलेलं नाही आहे, अजून आमची चर्चा झाली नाही. झाल्यावर आम्ही सांगू. पण यावेळेस तुम्ही निवडणुकीला उतरणार मैदानात? हो, वरिष्ठांशी आमचे बोलणं झाल्यावर मी उतरणार आहे. कोणी असो समोर, कोणी असो, भाजप असो काँग्रेस असो, कोणी असो, जे तुमच्या ग्रुपचा निर्णय होईल ते? आमचं जे ग्रुपचा निर्णय आम्ही ते आम्ही थांबणार. प्रसंगी अपक्ष देखील? अपक्ष देखील आम्ही लढू. वरिष्ठ जे बोलतील आम्ही ते करणार आहे. आपल्यासोबत युथ प्राईडचे समीर शेख होते. प्रभाग 15 असेल किंवा इतर प्रभागाला घेऊन त्यांचे जे नाव चर्चेला होते त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. खरं म्हणलं तर युथ प्राईड किंवा समीर शेख यांचं भोसले घराण्याशी स्नेहाचा संबंध होतो. मात्र आपण कालच्या जर बातम्या बघितल्या तर विनोद भोसले हे काँग्रेसकडून भाजपमध्ये गेलेले आहेत आणि एकीकडं दिलीप माने मालक
ज्यांच्यावर मोठी श्रद्धा समीर शेख यांची आहे ते देखील भाजपवासी झालेले आहेत. आता समीर शेख भाजपमध्ये जातात की काँग्रेसमध्ये? जर काँग्रेसमध्ये ते राहतात तर त्यांना माजी महापौर आरिफ शेख यांचं देखील एक मोठं चॅलेंज असणार आहे. दुसरीकडं अजित पवार गटातून देखील समीर शेख यांना बोलावणं आहे, मात्र त्यांनी अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही आहे. युथ प्राईडची जे टीम आहे, सदस्य आहे, यांच्याशी चर्चा करूनच आपली राजकीय दिशा ठरवणार असल्याचं समीर शेख या ठिकाणी बोलताना दिसून येत आहे. विशाल कुंबळेसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.